ओल्ड लखतली देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी बरोबरच कुणकेश्वराच्या महाशिवरात्रीचे आणि यावर्षी ही पर्वणी साधलेली असा उत्तमजी मुंडगेकर, त्याचप्रमाणे किशोरजी कुबल, आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रदीपजी कोयंडे, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचे अध्यक्ष गुरुनाथ तारी, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार अशासाठी असत की यंदा दोन पर्वणी एकत्र साधली जातली. पहिली पर्वणी तर असा देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्याचबरोबर कुणकेश्वराची महाशिवरात्र. या महाशिवरात्रीसाठी सुद्धा तुमका अगदी मना काळजातून शुभेच्छा असत. या कणकीच्या राईत लपलेलो तो कुणकेश्वर, ज्या कुणकेश्वरान त्या महाअजस्त्र वादळातून त्या व्यापाराची कशी सुटका केली, ही एक वेगळी कथा. असा वेळ मिळालो तर ती सुद्धा ऐकूया. जाऊया मैदानावर. या तिसऱ्या मॅच मध्ये विजयाची कथा कोण लिहितलो या सांगण्यासाठी दोन टीम मैदानावर. सलामीची जोडी एका बाजून गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा सातपुते स्ट्रायकर एंडवर आणि नॉन स्ट्रायकर एंडवर विशाल. पहिल्याच बॉलवर कृष्णा सातपुते नावाचा वादळ न घोंगावता डगआउटच्या दिशेने वापस येतला. एक मोठो धक्को पहिली बॅटिंग करणाऱ्या अवधूत स्पोर्ट कणकवली टीमला. मालवणी कोकणीत सांगायचा तर यो आटक्याचो पेटको असा 12 वाजाची शिकार असा. इम्रोज खान यांनी पहिल्याच बॉलवर केलेली कमाल. या विकेटचा श्रेय इम्रोजच्या नावावर लिहिला जाताला, पण जो झेल त्या फिल्डरने टिपलो. अर्शू खानचा कौतुक असा. एकदा टाळ्या वाजवूया अर्शू खानसाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षण अर्शू तुझ्याकडून बघून मिळाला. आणि इम्रोज ही विकेट जरी तुमच्या नावावर लागली असतली तरी श्रेय मात्र असा अर्शू खानचा. आणि त्यासाठी एक मालवणी कोकणीत म्हणा, आईजीच्या जीवार बायजी उदार आणि साशियाच्या जीवार जावई सुभेदार. पहिल्या बॉलवर तरी सुभेदार ठरलाय इम्रोज खान. कारण कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटला वलय प्राप्त करून देण्यासाठी खूप मोठं योगदान या नावाचं. नंबर 3च्या महत्वाच्या पोझिशनवर आल्यात रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, स्विच करण्याचा इरादा होता. ज्या प्रकारे गोलंदाजी होते इम्रोज खान यांच्याकडून, सेट न होता मोठे फटके मारण्याचा प्रयत्न थोडासा अंगलट येऊ शकतो. थोडासा शांत डगआउट आहे. विकेट गेली मात्र बबलू पाटील अजूनही काही सूचना सांगतायत काय करायचंय. पहिल्या विकेट नंतर सुद्धा आपल्याला लढायचंय, कारण मुंह से लेकर पूछ तक बल्लेबाजी. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतो आणि जाता जाता लेग स्टंप झाली उद्ध्वस्त. दुसरी विकेट. 3 बॉल मध्ये 2 महत्वाच्या विकेट एका मागोमाग एक इम्रोज खान यांच्या नावे. आणि धाव संख्या 2 विकेट 0 रन्सावर अक्षय माघारी परातलो. सिल्वर डकचो मानकरी दुसऱ्या बॉलवर डगआउटच्या दिशेने. टेनिस क्रिकेट .in वर ऍक्शन रिप्ले गौरव सर विनंती असतली हो, ऍक्शन रिप्ले एकदा परत दाखवा. अक्षय बघा थोडस हुल देण्याचा प्रयत्न होतो आणि ही हुल देणं अंगलटीला मालवणी कोकणीत सांगायचा तर रागान केला रायता आणि दुश्मनाक गावला आयता. सलग दुसरी विकेट. 2 विकेट गेल्यात. संघ थोडासा अडचणीत येतोय. मात्र जर विचार केला अवधूत स्पोर्ट कणकवली संघाचा, एकापेक्षा एक ताकदवान खेळाडू या टीम मध्ये प्लेइंग 11 मध्ये. एक मोठा प्रश्न असतो, यक्ष प्रश्न असतो कॅप्टन समोर की या स्क्वॉड मधून प्लेइंग 11 साठी नेमके 11 कोण निवडावेत. कारण दर्जेदार खेळाडूंचा भरणा असलेला संघ, पण दुसऱ्या बाजूने मोहम्मद कैफ 11 कात्री संघ, एजाज सोलकर यांच्या मालकीचा संघ कमाल करतो या महत्वाच्या मॅच मध्ये. यापूर्वीच्या मॅच मध्ये 67 धावांचा पाठलाग सुमित ढेकळे बाहुबलीने अगदी सहज साध्य केला. 12 बॉल मध्ये 40 धावा आणि त्यामुळे मोठं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न या तिसऱ्या मॅच मध्ये. फुल टॉस मिड विकेटच्या दिशेने हवाई फायर. बघता बघता चेंडूचा प्रवास सीमा रेषा पार. जळीस्थळी आणि काष्टी पाषाणी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. लोअर फुल टॉस चेंडू
इम्रोज खान यांच्याकडून हातातून चेंडू निसटला. बघूया ऍक्शन रिप्ले. राईट हँड ओव्हर द विकेट. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. क्रीजच्या कोणात जाऊन खेळलाय. फुल टॉस बनवलाय. मिड विकेट. मॅन्डेटरी पॉवर प्ले. फक्त 2 खेळाडूंचं प्रोटेक्शन. पहिला स्कोरिंग शॉट. मल्टिपल स्कोरिंग शॉट. घाऊक स्वरूपाचा स्कोरिंग शॉट. अगदी घाऊक बोनी केली कारण पहिल्या 2 विकेट नंतर संघ थोडासा बॅकफुटवर आहे. अवधूत स्पोर्ट कणकवली. अवधूत तळगावकर यांच्या मालकीचा संघ. मागच्या वर्षभरात काही मोठ्या स्पर्धा या टीमने गाजवल्यात. एका मोठ्या स्पर्धेचं देवगड तालुक्यातच मिळवलेलं विजेतेपद, एक उपविजेतेपद आणि त्यामुळेच आज सुद्धा अपेक्षा असेल या टीमकडून. 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. विशाल यापूर्वीच्या सामन्याचा हिरो दिसतोय आपल्याला स्ट्रायकर यांच्या दिशेने. अजूनही धावसंख्येची सुरुवात होणं बाकी. 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गती परिवर्तन. चेंडूवर फिंगर रोल केले. टप्पा पडलाय. चेंडू आतल्या दिशेने वळलाय. विकेट किपरच्या सेफ हँड्स मध्ये विसावलाय. पहिल्या यशस्वी षटकाची सांगता होते. हा ऍक्शन रिप्ले. चेंडू बाहेर काढला होता. बॅटर तयारीत होते. चेंडू आत येईल यासाठी इम्रोजचं कौतुक करावं लागेल. या कौतुकास्पद कामगिरीसाठीच देशभरातील नामांकित क्रिकेटपटूंमध्ये हे नाव अगदी आवर्जून घेतलं जात आहे. सांगता होते पहिल्या षटकाची आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवधूत स्पोर्ट कणकवली संघ 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा. बाद झालेले 2 खेळाडू कृष्णा सातपुते आणि अक्षय. 2 खेळाडू माघारी आणि जमलेली जोडी विशाल धारक आणि सचिन. संघाचा कॅप्टन आहे पुणे जिल्ह्यातील चाकणगावचा खेळाडू. पुणे तिथे काय उणे. संपूर्ण महाराष्ट्राची ही सांस्कृतिक राजधानी. या राजधानीचा खेळाडू आज राज्य करावं लागेल. दुसऱ्या बाजून बॉलिंग मार्कवर झीशान खान. ज्या प्रकारे गोलंदाजी केली मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये इम्रोज यांनी आपल्या टीमला बॅकफुटवर आणून ठेवलंय. दुसऱ्या षटकाची सुरुवात होईल. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. बॉलिंग मार्कवर झीशान खान. स्ट्रायकरवर एंडवर सचिन बर्गे. आल्याच जणू काय तो डगआउट मधून सेट होऊन आलाय. पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार खेचलाय. लोअर फुल टॉस मिड विकेटच्या डोक्यावरून. मस्तक पे दस्तक देणारा सिक्सर. आत्मविश्वास वाढला या खेळाडूचा. धावसंख्या 7. प्रोजेक्टेड स्कोर या ठिकाणी दिसतोय 35, पण त्यावर समाधान नसेल. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने एक ताकदवान फटका. दिनू कांबळे या चेंडूच्या मागे धावतोय. कॅरेबन स्टाईल चेंडू अडवण्याचा प्रयत्न. रोलिंग रोलिंग रोलिंग. चेंडू सीमारेषा पार. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. अकरा धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 7 चेंडूंची सांगता. 5 ओव्हरची इनिंग. पहिल्या 2 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या सावरण्याची, डाव सावरण्याची जबाबदारी विशाल आणि सचिन या जोडीवर. स्विच करण्याचा प्रयत्न होता. टेनिस क्रिकेटवर सध्याच्या घडीला या फटक्याने बऱ्याच बॅटरना मोहित केलंय. मात्र या मैदानावर काही जुन्या खेळाडूंना अजूनही आठवत असेल रिव्हर स्वीपचा बादशाह असे अर्थातच गोमंतक भूमीचा सनम साळगावकर. या मैदानावर सुद्धा इनिंगच्या पहिल्या बॉलवर कित्येक वेळा त्यांनी स्विच षटकार खेचलाय. यावेळी प्री डिटरमाइंड शॉट असं ज्याला म्हटलं जाईल. ऑप्शनच्या बराच बाहेर होता. जोपर्यंत येतोय प्रतीक फील्ड करतोय तोपर्यंत 2 धावा. महेंद्रसिंग धोनी स्टाईल मध्ये रनआउट करण्याचा प्रयत्न केला होता विकेट किपरने. या 2 धावांच्या लहरी निशी. ऍक्शन रिप्ले बघा. दिलस्कूप या तिलकरत्ने दिलशान यांच्या पेटंट फटक्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न सुद्धा होता सचिनचा. मिडल झाला नव्हता कारण चेंडू ऑप्शनच्या बराच बाहेर होता. MS धोनी स्टाईल प्रयत्न असफल. अजून एक फुलटॉस. वारंवार फुलटॉस होत आहे. मात्र चेंडू मधली दिशा जरी थोडीशी फुलटॉस असली तर गती एवढी प्रचंड. हा चेंडू मिडल करणं कठीण. अजून एक सिंगल मिड विकेट एरियामध्ये 13 धावा. त्यानंतरचा एक सिंगल 14 या धावसंख्येवर घेऊन जातोय. 2 विकेटचं पतन ही थोडीशी चिंतेची बाब या क्षणी अवधूत स्पोर्ट कणकवली संघासाठी. या 2 धक्क्यांमधून सावरावं लागेल. वार करावे लागतील. हल्ले प्रतिहल्ले करावे लागतील. मॅन केलेल्या तलवारी परत एकदा परजाव्या लागतील. बाहेर काढाव्या लागतील आणि प्रतिस्पर्धी संघावर चालवाव्या सुद्धा लागतील. कव्हरच्या दिशेने चेंडू हवेत. नोमॅन्स लँड. जोपर्यंत राजेश नायडू या चेंडूच्या मागे जात आहेत. फील्ड करतायत. सुंदर फेकी येते विकेट किपरच्या दिशेने. पुन्हा एकदा 2 धावा. फर्दीनच्या सेफ हँड्स मध्ये चेंडू विसावतोय. फर्दीन काझी हा मुंबईचा वंडर बॉय शिवडीचा खेळाडू. काय प्रभावित केलंय.
मागच्या काही वर्षांमध्ये या खेळाडूने आपल्या नावाचं वलय केलंय आणि त्यामुळेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सुद्धा या नावाची जादू चालली. ISPL पर्यंत या नावाची चर्चा चालली. एक अर्धशतकासह त्याने झेंडा फडकवला. यावेळी ऑफस्टंपच्या दिशेने बराच बाहेर भरकटतोय चेंडू आणि जणू काय पंच सांगतायत ना मुन्ना ना ऐसी गलती ना. कारण पंचांच्या भूमिकेत आहेत योगेश दाभोलकर. मुन्ना या टोपण नावाने प्रसिद्ध गोवा राज्यातील एक दर्जेदार खेळाडू. अनेक संघांचं यांनी प्रतिनिधित्व केलंय. टेनिस क्रिकेट लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव असणारी गोमंतक भूमीची 4 पंचांची चौकडी या स्पर्धेत ऑफिशियलच्या भूमिकेत. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटची कड घेतोय चेंडू जातोय विकेट किपर फरदीनकडे. डॉट बॉल. हा चेंडू सुद्धा सोडून देणं अपेक्षित होते मात्र धावसंख्या वाढवण्याचा सचिनचा विशालचा प्रयत्न येतोय. अंगलट डॉट बॉल स्थिरावतोय. 2 षटकांची सांगता 8.5ची सरासरी. 17 धावा 17 for 2. ही चर्चा या 2 बॅटरमध्ये पाहायला मिळते. एका बाजूने सचिन बर्गे आमचे प्रायोजक सोनू खंदारे सिद्धिविनायक फिशरीज, त्याचप्रमाणे प्रोप्रायटर सौभाग्यवती गीता तुषार तोडणकर, क्राऊन चिकन फॅमिली रेस्टॉरंट, चायनीज पंजाबी तंदूर बिर्याणी, समर्थ प्लाझा कॉलेज रोड देवगड, कोळंबकर मसाले प्रोडक्ट्स, त्याचप्रमाणे सुमित्रा सृष्टी रेस्टॉरंट, हॉटेल वसंत विजय, प्रोप्रायटर बाळा कोळंबकर. या सगळ्या ठिकाणांना अगदी आवर्जून भेट द्यावी तुम्ही. आसिफ मुजावर, आकिब मुजावर, उद्योजक आचरा यांचे सुद्धा आभार. हे सगळे आमचे प्रायोजक ज्यांच्यामुळे हा सगळा डोलारा सावरला जातोय. गेल्या 23 वर्षांमध्ये आमच्या पाठीशी असणारे आमचे सगळे प्रायोजक यांचे आभार. 3ऱ्या षटकाची सुरुवात. बॉलिंग मार्कवर झहीद खान. पंचांच्या डाव्या हाताने येतोय हा खेळाडू. राईट हँड ओव्हर द विकेट. मिनी हेलिकॉप्टर खोरवल टप्प्याच्या चेंडूवर मिड विकेटच्या दिशेने डीप मिड विकेट वरसून येतोय प्रतीक पाटील. थोडासा पंबल करतोय प्रदीप. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धाव संख्येत बदलतोय धावफलक 19 या धावसंख्येपर्यंत. 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रारंभिक मोठे हादरे आणि त्यामुळेच संघ थोडासा बॅकफुटवर. मात्र हा संघ आहे लढवय्या खेळाडूंचा. दोन्ही टीमने एक विजय आपल्या नावे केला. या वाघांच्या जिभेला रक्त लागलंय विजयाचं. त्यामुळे या पुढच्या मॅचसाठी हे दोन्ही वाघ अजून थोडे धोकादायक बनतील. पुन्हा एकदा प्री डिटरमाइंड ऑफ स्टंपच्या बराच बाहेरचा चेंडू अर्शु खानच्या दिशेने स्वीप केला जातोय. खरतर क्रिकेटचा बेसिक रूल या ठिकाणी पायदळीत उडवला जातोय. मात्र टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटमध्ये हाच मोठा फरक असेल. पुस्तकी फटके टेनिस क्रिकेटवर थोडेसे कमी बघायला मिळतात. प्री डिटरमाइंड शॉट कमी बघायला मिळतात. ऐन मोक्याच्या क्षणी रणनीती ठरवली जाते. कमीत कमी साहित्यामध्ये हा खेळ खेळला जातो. कमीत कमी जागेत खेळला जाऊ शकतो आणि त्यामुळेच चंदू सर जे आपण सांगितलं ते अगदी योग्य. लेदर क्रिकेटपेक्षा सुद्धा टेनिस क्रिकेट संपूर्ण भारतभर जास्त प्रसिद्धीच्या होतात. 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अर्शु खान डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने कॅरेबियन स्टाईल मध्ये करतोय क्षेत्ररक्षण. आपल्या टीमसाठी नक्कीच काही धावा वाचवतोय. जो चेंडू चौकार गेला असता अशा चेंडूवर दर्जेदार क्षेत्ररक्षण. या वाजणाऱ्या टाळ्या अर्शु तुझ्या लाजवाब क्षेत्ररक्षणासाठी. 1 धाव वाचवतोय. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर पाहतोय आपण साईद. चेंडू टाकलाय, फुलटॉस बनवलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. अर्शु खान शेवटच्या क्षणी गोळीच्या वेगाने जाणाऱ्या चेंडूला स्टॉप करतोय. 1 धाव वाचवतोय. या तिहेरी धावेनेशी बदलतोय धावफलक. 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रत्येक धावेसाठी संघर्ष संघर्ष आणि संघर्ष जारी मैदानावर. प्रत्येक धाव अगदी कष्टाने मिळते अवधूत स्पोर्ट कणकवली संघाला. मोहम्मद कैफ 11 कात्री संघ आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी, त्याला क्षेत्ररक्षकांची साथ. यावेळी दिनू कांबळेच्या दिशेने चेंडू जणू काय दिनू कांबळेची परीक्षा घेतोय. आणि ही साधी सुधी परीक्षा नाही असा मित्रांनो. ही परीक्षा असा 1990च्या दशकातली महाराष्ट्राच्या बोर्डाची 10वीची परीक्षा जी घेतली बॉलने दिनू कांबळेची. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू आकांड्या पार. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. सचिन बर्गे कॅप्टन्स नॉक. आपल्या टीमसाठी महत्वाची जबाबदारी घेऊन सचिन मैदानावर. 27 धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात. फुल टॉस मिड ऑन. चेंडूच्या मागे पप्पू तोडकर आणि पप्पू तोडकर यांना बीट करून पहिल्या टप्प्यानंतर चेंडू देवगडच्या खाडीच्या दिशेने सलग दुसरो आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार.
31 धावफलक, 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या विकेटसाठी महत्वाची भागीदारी 31 धावांची या 2 बॅटरमध्ये. विशाल अजून शांत असा एका बाजून, पण सध्या आपल्या टीमसाठी वादी कामगिरी. सचिन बर्गेचा फटको मिडॉनच्या मस्तकावरसून आकांड्या पार माटवा पार, काय बाय मारल्यान काळीज झालयल्यान. आनंदवाडी षटकार. ऍक्शन रिप्ले बघा. सचिन वाटच बघी होतो कधी एकदा बॉल पल्ल्यात गावता, स्लॉट मध्ये गावता आणि समोरच्या प्लॉट मध्ये पाठायचंय. कारण पहिले 2 विकेट गमावल्यानंतर सचिन जखमी झालो. टीमची जबाबदारी त्यांनी घेतली. सचिन या खूप मोठा नावाचा संगीत क्षेत्र असू नये, क्रिकेट असू नये, टेनिस क्रिकेट असू नये, लेदर क्रिकेट असू नये, ग्रामीण क्रिकेट असू नये किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट, प्रत्येक ठिकाणी सचिन या नावाचा महत्व अधोरेखित असता. आणि ता सचिन नाव कसा बनला याची एक वेगळी गोष्ट असा, ती आमच्या कोकणातल्या दशावतारात लपलेली असा. थोड्या वेळाने जाऊया त्या नावाकडे, पण मैदानावर 3 षटकांची सांगता, 37 धावा, करंट रन रेट 12.33, थोडासा सन्मानजनक म्हणा हरकत नाही. धावसंख्या 37, 2 विकेट आणि इम्रोज दुसऱ्या ओव्हरीचा कोटा पूर्ण करण्याच्या इराद्याने बॉलिंग मार्कवर. विशाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, फरदीन काझी चेंडूच्या खाली आणि विशालचो फसलेलो फटको घेऊचा होता ऍडमिशन, पण खिशात नाही डोनेशन. तिसरी विकेट. थँक्यू. एबी सामर्थ्य मालेगाव आणि सचिन ढवळे प्रहार अकॅडमी पुणे, बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. आपल्यासाठी सूचना असेल, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहावं. एबी सामर्थ्य मालेगाव आणि सचिन ढवळे प्रहार अकॅडमी पुणे. सदतीस धावांची भागीदारी आणि त्यानंतर मैदानावर येत आहेत महाराष्ट्र पोलीस, अर्थात बबलू पाटील, फिटेस्ट पोलीस ऑफ महाराष्ट्र असं ज्यांचं वर्णन केलं जातं. 2004 सालापासून क्रिकेटचा अनुभव, एक वलयांकित नाव, एक वेगळी स्टाईल त्यांची क्रिकेट खेळण्याची आणि ती खूप प्रभावित केली त्यांच्या सगळ्या चाहत्यांना. आल्या आल्याच बबलू पाटील जणू काय डगआउट मधून सेट होऊन येत आहेत. आश्चर्य, नवल की चमत्कार, चेंडू सीमारेषा पार, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. त्रेचाळीस धावा, त्यामध्ये 31 धावा सचिन बर्गेच्या. ऍक्शन रिप्ले बघा. बबलू पाटील यांचा षटकार, त्यानंतर सन्मान देणारा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑनर ऑफ द शॉट असं ज्याचं वर्णन केलं जातं, पण हा सन्मान सुद्धा लाभदायी ठरतोय. बॅटर बीट होत आहेत, विकेट किपर फरदीन बीट 22च्या स्वरूपात मिळतोय. हा महत्वाचा चौकार बदलतोय धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यात. 47 धावा, 47 फॉर 3. पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. जी चूक या ओव्हरमध्ये केली होती गोलंदाज इम्रोज यांनी. पहिली विकेट मिळवल्यानंतर अजून विकेट मिळवण्यासाठी खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली, स्लॉटमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यावर एक षटकार, त्यानंतर एक चांगला चेंडू चौकारासाठी 22च्या स्वरूपात आणि यावेळी थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मुकुटावरसून चेंडू आकांड्या पार, मन मेंदू आणि मनगटाचा संगम साधत चेंडू सीमारेषा पार, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार.
53 धावा अर्धशतक फलकावर. अवधूत स्पोर्ट कणकवली संघाचा डगआउट आता खुश होईल. आवाज आवाज येतोय आणि फरदीन काझी यष्ट्यांच्या मागे सेलिब्रेशन करतायत आणि सेलिब्रेशन खूप काही सांगून जाणार. विकेट नंबर 4. बबलू पाटील 5 चेंडूमध्ये 12 धावा करून डगआउट मध्ये परत आहेत. ऐकूया डीजेचं गाणं आणि पाहूया tenniscricket.in वर रिप्ले या विकेटचा. दोन ओव्हरमध्ये 19 धावा खर्च करून 4 महत्वाच्या विकेट आपल्या नावे करतायत इम्रोज. एकदा टाळ्या वाजूया इम्रोज यांच्या या गोलंदाजीच्या प्रात्यक्षिकासाठी. मोहम्मद कैफ 11 कातळी विरोधात अवधूत स्पोर्ट कणकवली. पहिल्या सामन्यात विजयश्री प्राप्त केलेले 2 संघ एकमेकांच्या समोर. राजापूर रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचं शहर, दुसऱ्या बाजूने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली. वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी नटलेली ही गावं, ही शहरं. कणकवलीमध्ये कधीतरी नक्की या. कणकवलीमधलो सावडावचो धबधबा बघू घ्या, हरकुळचा धरण बघू घ्या, रामगडचो किल्लो बघू घ्या आणि गोपूरच्या आश्रमामध्ये अगदी शांत चित्तान बघता. वेळ मिळालो तो राजापूरची गंगा सुद्धा बघू घ्या. दूत पापेश्वर मंदिरामध्ये तुमची पापा धुवून काढा. आणि त्यासाठी तुमका येऊचा लागताला कोकणात या आमच्या कोकणच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद लुटण्यासाठी. पण सध्याच्या वेळी मैदानावर क्रिकेटचा आस्वाद लुटणारे हे सगळे खेळाडू, सगळे प्रेक्षक, या सगळ्यांचं अगदी मनाकाळजातून स्वागत. लोअर फुल टॉस त्याका बॅटचो हलकेच स्पर्श आणि चेंडू फाईन लेगच्या दिशेन अकांड्या पार आणि माटवा पार. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार बदललो धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यात 57. सचिन बर्गे 12 बॉलमध्ये 35 धावा. मोठ्या खेळाडूंनी थोडीशी निराशा केल्यानंतर या कॅप्टनने सुकाणू आपल्या हाती घेतला. ज्याप्रमाणे आमच्या देवगड आनंदवाडीचे गाभित बांधव जेव्हा समुद्रात जातात तेव्हा तांडेलावर मोठी जबाबदारी असता बोटीची. खलाशांपेक्षा सुद्धा तांडेल त्यावेळी ऐन वादळात सुद्धा मोठी जबाबदारी पार पडत असता. आणि आज अवधूत स्पोर्ट कणकवली संघासाठी हीच तांडेलाची मोठी जबाबदारी पार पडताना टीमचो तांडेल अर्थातच कॅप्टन सचिन बर्गे 13 चेंडू 35 या वैयक्तिक रनसावर 57 धावा. 57. इनिंगचे शेवटचे 4 चेंडू बाकी. राजेश बॉलिंग मार्कवर फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. सुमित ढेकळे बाहुबली येतोय. गत वर्षाचा सगळ्यात यशस्वी खेळाडू म्हटलं तर वावगं ठरू नये. 2024-25 या सीझन मध्ये सगळ्यात जास्त राष्ट्रीय स्तरावरच्या ऑल इंडिया लेवलच्या स्पर्धांमध्ये आपल्या टीमला ज्यांनी फायनल पर्यंत पोहोचवलंय. 5 वेळा सुप्रीमो चषक कॅप्टन म्हणून ज्याने उचललाय, टीममेट्स म्हणून ज्याने उचललाय. सुप्रीमो चषकाचा सर्वात यशस्वी खेळाडू मिड ऑफवर दिसतोय सुमित. 58 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. लॉंग ऑनच्या दिशेने पप्पू तोडकर. चेंडूच्या मागे विकेटचं होतंय पतन. ऐन मोक्याच्या क्षणी ही महत्वाची विकेट येते. गरज होती श्रीकांतला मैदानावर उभं राहण्याची, आपल्या कॅप्टनला साथ देण्याची. हा फटका पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. पोझिशन मध्ये नव्हते, बॅट मिडल झाला नव्हता आणि लॉंग ऑनच्या दिशेने पप्पू तोडकर यांच्या हाती एक साधा सोपा झेल. 5वी विकेट. निम्मा संघ डगआउट मध्ये. आमच्या सगळ्या प्रायोजकांचे आभार असत. हॉटेल आराध्या क्राऊन प्रोप्रायटर तुषार दाजी तोडणकर, मेन रोड देवगड शहर. या हॉटेलमध्ये सुद्धा नक्की या, आस्वाद घ्या देवगडच्या पाहुणचाराचो. पण मैदानावर यावेळी सोनू बुधावळे, दर्जेदार गोलंदाजी ज्यांनी केली तो सोनू. स्ट्रायकरांच्या दिशेने आल्याचे मनगडी फटका. मिडॉनच्या दिशेने पप्पू तोडकर.
अजून एक महाराष्ट्र पोलीस गतवर्षी ही स्पर्धा गाजवली, मॅन ऑफ द सिरीज त्याने आपल्या नावे केल्या. आणि पप्पू सर, गतवर्षी आपण मैदान जेवढं गाजवलं त्याहीपेक्षा मॅन ऑफ द सिरीज घेतल्यानंतर तुमचं एक वाक्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलं. 59 इनिंगचा शेवटचा चेंडू घेऊन राजेश बॉलिंग मार्कवर. शपल शॉट फाईन लेगच्या मस्तकावरसून चेंडूचा प्रवास आखण्याच्या दिशेने शेवटच्या बॉलवर ऐन मोक्याच्या क्षणी मिळालेलो चौकार आणि या चौकारानंतर बदलतलो धावफलक 63 रन्सावर 63. 5 विकेटचा पतन. पहिली फलंदाजी करताना अवधूस्फोट कणकवली. प्रारंभिक मोठ्या हादऱ्यानंतर डाव सावरतोय संघाचा कॅप्टन सचिन बर्गे. आपल्या टीमसाठी 35 धावा जमवतोय. त्याला साथ देत आहेत बबलू पाटील. 2 षटकारांशी 12 धावा. शेवटच्या चेंडूवर एक महत्वाचा चौकार पाहायला मिळतोय आणि इनिंगची होत आहे संगता 63 धावांवर. टॉस करूया चौथ्या सामन्यासाठी. एबी सामर्थ्य मालेगाव आणि सचिन ढवळे प्रहार अकॅडमी कॅप्टन, आपण यावं टॉससाठी. मी विनंती करतो महेश घारे ज्वेलर्सचे मालक आदरणीय घारे साहेब, आपण यावं, आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. एबी सामर्थ्य मालेगाव कॅप्टन शेखर काशीद आणि सचिन ढवळे प्रहार अकॅडमी कॅप्टन ऋषिकेश जोरे, आपण यावं टॉससाठी. आपण पाहतोय आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 23वे पर्व यात झाले सर्व. आणि त्यामुळेच या 23व्या पर्वाचा तमाम कोकणवासियांना, महाराष्ट्रवासियांना आहे गर्व. माझ्या उजव्या बाजूला आहेत एबी सामर्थ्य मालेगाव टीमचे कॅप्टन शेखर काशीद. आम्हाला जॉईन होतील सचिन ढवळे प्रहार अकॅडमीचे कॅप्टन ऋषिकेश जोरे. ऋषिकेश जोरे कॅप्टन. ऋषिकेश, आपल्यापर्यंत आवाज जातोय का? कॅप्टन ऋषिकेश, चला लवकर टॉससाठी. वासिक, जर आपण येत असाल टॉससाठी जरा लवकर या. मैदानातून आलात तरी चालेल, प्लीज कॉपरेट. लवकर पोचा टॉससाठी. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 23वे पर्व तिसरी रजनी. चौथ्या लढतीचा होतोय टॉस. एबी सामर्थ्य मालेगाव आणि सचिन ढवळे प्रहार अकॅडमी पुणे. पहिल्या सामन्यामध्ये पराभव पाहिलेले हे दोन टीम या स्पर्धेतील अस्तित्वाची लढत लढतायत. मी विनंती करतो महेश सर, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावं. टॉससाठी असेल कॉइन, एका बाजूला असेल आनंदवाडी आणि एका बाजूला असेल चॅम्पियन. शेखर करतायत कॉल. चॅम्पियन इज द कॉल. इट्स चॅम्पियन शेखर. महत्त्वाच्या मॅचमध्ये काय असेल निर्णय आणि कशा चुका सुधारल्या जातील पहिल्या मॅचच्या? बॅटिंग करू आम्ही. मागच्या मॅचला स्कोर खूप मोठा झाला होता आमच्या विरुद्ध. मिस फील्डने थोडे रन जास्त कॅच सुटले म्हणून रन बनून गेले होते. क्षेत्ररक्षकांना काही कानपिचक्या दिल्यात का? काही सूचना केल्यात का? कशी काय होईल दुरुस्ती क्षेत्ररक्षणामध्ये? नाही, काय सांगण्यासारखे कोणी जाणून बुजून नाही केलं. जे झाले मिस्टेक त्यांना सांगितलं की बॉलवर जरा आरामाने या, कॅच असेल तर ती ड्रॉप नका करा, कारण एक कॅच आपल्याला मॅचच्या बाहेर करू शकते. काय वाटतं पहिली बॅटिंग करून 5 ओव्हरच्या मॅचमध्ये काय असेल सन्मानजनक धावसंख्या? 60-65-70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू 12च्या रन रेटने. 60-65. काय वाटतं किती धावांमध्ये रोखावं प्रतिस्पर्धी टीमला? जितना कम हो सके उतना ट्राई करेंगे. 50-55 के अंदर रोकने की कोशिश करेंगे. क्या लगता है कौन से 3 बैट्समैन रहेंगे जिनको आप पहली 1-2 ओवर में आउट करना चाहेंगे? नहीं, सभी बैट्समैन अच्छे हैं और 5 ओवर के मैच में एक या 2 बैट्समैन चलने की ज़रूरत होती है. तो वो हम लोग जो भी कोई भी बैट्समैन आएगा उसको विकेट लेने की कोशिश करें. शुभेच्छा आहेत आपल्यासाठी. खूप तर बोलायचं आहे, मात्र वेळ कमी आहे, कारण डकआउटमध्ये जायचं आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकायचा आहे आवाज मिस्टर IPL कुणाल दाते यांचा. चौथ्या लढतीसाठी
AB सामर्थ्य मालेगाव टॉस जिंकून करतील प्रथम फलंदाजी. थँक्यू. धन्यवाद बादलजी चौधरी. 64 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल स्ट्रेट ड्राइव्ह. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. दोन फिल्डर धावतात, नाही थांबणार. बॉल सीमा पार. पहिला बॉल चौकार. पहिल्याच बॉलवर फरदीन काझीच्या बॅटमधून चौकार आला. 2020 नंतर आता पहिल्यांदाच इकडे आलाय तो ही स्पर्धा खेळण्यासाठी. फुल टॉस. उंच जास्त गेलाय. फिल्डर आहे. प्रयत्न सुरू. कॅच. फलंदाज बाद. आणि त्यानंतर ते सेलिब्रेशन पहा. अप्रतिम झेल टिपलाय आणि मोनू पठाणच्या पहिल्याच ओव्हर मध्ये फरदीन काझी आउट. प्रदीप पाटील आता न्यू बॅटर. विकेट आली आहे दुसऱ्याच बॉलवर. आणि विशाल दारकचं सेलिब्रेशन पहा. ज्या पद्धतीने त्याने तो झेल टिपला आणि त्याच्यानंतर तो बॉल फेकला. हे सेलिब्रेशन नेहमीच लक्षात राहतं. कटर होता. लेग कटरचा प्रयत्न होता आणि त्यातल्या त्यात फुलटॉस पडला तरी देखील विकेट मिळाली आहे. हे मात्र विशेष. आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन. विशाल धारक फर्स्ट मॅच मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार त्यानेच घेतला होता. या मॅच मध्ये चांगलं टार्गेट सेट केलंय बबलू पाटील अँड कंपनी म्हणजे चौदू स्पोर्ट्स कणकवलीने. आणि या मॅच मध्ये सचिन बर्गे कॅप्टन नॉक 40 रन केलेत. 40 रन. लेग कटर बरोबर पिक केलाय. कव्हर्सला उडवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा घेत चौकार. प्रदीप पाटील आला आणि पाटील की सुरू झाली आहे प्रदीपची. पहिलाच बॉल जसा लेग कटर बाहेर निघणारा होता विथ द टर्न विथ द टाईट मारलाय कव्हर्सला. आता मात्र स्लॉट मध्ये होता. पार्किंग प्लॉट मध्ये दिसेल. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. उन्हाने वाढवली आंब्याची गोडी आणि आता प्रदीप पाटीलने सुरू केली आहे झोडाझोडी. हाय तो षटकार. थँक्यू डीजे. 14 धावा फलकावर लागल्यात. प्रदीप पाटील. आता मात्र तुफानी खेळ सुरू झालाय. 4 विकेट 4-6 मोनू पठाण च्या विरुद्ध सध्या बॅटर पठाणी व्याज वसूल करतात धावांच्या स्वरूपात. खतरनाक खेळ. शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन पॉइंट. शॉर्ट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट फाईन लेग डीप मध्ये. स्क्वेअर लेग आणि काउ कॉर्नर. फुलर लेनचा बॉल मिस केलाय. मिस केली ही लाईन. प्रदीप स्वतःवर किती निराशी ते दिसतोय कारण त्याला वाटतंय हा बॉल नक्कीच कव्हर्सला मारता आला असता. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 14. 14 लॉस ऑफ 1 विकेट. फरदीन काझी आउट झाल्यानंतर आता सामन्याची सूत्र हाती घेतलीत प्रदीप पाटीलने. शेवटचा बॉल या ओव्हरचा. 14 धावा आल्यात. मोनू पठाणच्या ओव्हर मध्ये 64 धावा करायच्या. चांगलं टार्गेट सेट केलंय सचिन बर्गे या कॅप्टनने. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना कट केलाय. बॉल चाललाय कव्हर पॉइंट मधून बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा इथे मिळताना दिसतील. येतील 4 धावा. चौकार. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्याच ओव्हर मध्ये मोहम्मद केप 11 कातळी या टीमचा जलवा आहे. पहिल्या ओव्हर मध्ये धावा झाल्यात 18. चांगली बॅटिंग. बॅकफुटला जात असताना खूप सुंदर शॉट. 4 धावा येत आहेत प्रदीप पाटीलच्या बॅटमधून.
बॉलची मागणी होते, लवकरात लवकर नवीन बॉल द्या. आणि जल्लोष मोहम्मद कैफ कातळी या टीमचा. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा आल्यात. जसा आउट झाला फरदीन, त्याच्यानंतर कमबॅक केलंय प्रदीप पाटीलने. सुमित ढेकले मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळला, 12 बॉलमध्ये 40 केल्या होत्या नॉट आउट. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉल मध्ये आता 46 धावांची गरज आहे. 46 टू विन फ्रॉम 24. 24 बॉल आणि 46 धावा हे समीकरण आता असणार आहे या मॅच मध्ये. अकरा 11.5 ची सरासरी गाठावी लागेल 46 पर्यंत जायचं असेल तर. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज सोनू बुधावळे आलाय बॉलिंग मार्कवर. आज स्पर्धेची तिसरी रात्र आहे या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची. 2 रात्रीमध्ये खूपच सुंदर खेळ प्रेक्षकांनी अनुभवला. दमदार खेळाचं प्रदर्शन भिवंडीकरांनी केलं. पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये म्हणजे टीम सीबड रेड्डी हा संघ काल पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये खूप चांगली कामगिरी करून गेला. काल आपण पाहिलं मिसबा हॉलिडेज कातळीने चांगली कामगिरी केली. आज तिसरी रात्र आहे. बॉल हवेत आहे, फोर्स केलाय, फिल्डर आहे, प्रयत्न सुरू, झेल टिपलाय, चांगला झेल. सचिन बर्गे कॅप्टनने टिपलाय फलंदाज पात. विकेट. मागच्या मॅच मध्ये 40 धावांचा खेळ करणारा सुमितचा फटका इथे फसलाय. फोर्सफुल शॉट होता परंतु टायमिंग जे होतं ते मिळालेलं नाहीये. डीप मध्ये एक चांगला झेल. लेफ्ट हँडेड बॅटरला रिप्लेस करण्यासाठी दिनू कांबळे आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी जातोय. थोडंसं कानमंत्र देत असताना सुमित त्याला. विकेट. विकेट आल्यानंतर तो दबाव बनेल बॅटिंग करणाऱ्या साइडवर म्हणजेच मोहम्मद कैफ 11 कातळीवर. या मॅच मध्ये टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी 64. नेक्स्ट मॅच एबी सामर्थ्य स्पोर्ट्स मालेगाव, सचिन ढवळे, प्रहार अकॅडमी पुणे, दोन्ही टीम रेडी आहेत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. काल देखील सर्वच गॅलरीज खचाखच भरलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आणि इथून पुढे या स्पर्धेमध्ये भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक येतील याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. आपले सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तुम्ही केंद्रस्थानी नेहमीच असता या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. गोलंदाज तयार सोनू बुधावले. विकेट मिळाली आहे. चांगला बॉल, चांगला बॉल, बॅटची कडा, आणखीन एक धक्का. बॅक टू बॅक 2 विकेट. बबलू पाटील यष्ट्यांच्या मागे. अप्रतिम झेल टिपलाय फलंदाज दिनू कांबळे. गोल्डन डकचा शिकार. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले सोनू. आणि ज्या वेळेला पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या त्यावेळेला मोहम्मद कैफ कातळीचे समर्थक खुश होते, परंतु आता शांतता आहे. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. चांगला बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर इनसाइड एज आणि विकेट कीपर बबलूने कोणती चूक केलेली नाहीये. पप्पू तोडकर आला या मैदानावर देखील त्याच्या चांगल्या धावा आहेत. चांगली बॅटिंग याच्या अगोदर देखील त्याने केली आहे आणि तो सध्या मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. कारण पप्पू तोडकर म्हटल्यानंतर सध्या इंस्टाग्रामला स्टेटस तर आलंय, आज मेरे गाडी पे बैठ जा. सो पप्पू तोडकर आलेला आहे फलंदाजीसाठी. आणि उद्या आणि परवा रेश्मा मयेकर मॅडम येत आहेत. त्यांचे स्वागत. सोनू बुधावळे आता गोलंदाजी मार्कवर. ऑन हॅट्रिक. हॅट्रिकची संधी आहे. ऑन साइड ला दिशा दिले. खेचलाय बॉल आउटसाइड ऑफ स्टंप मधून. काव कॉर्नरला चांगली फिल्डिंग. सचिन बर्गे
मग एक सुंदर झेल त्याने टिपला होता डीप मध्ये. या वर्षी जी बाईक तुम्ही पाहताय हिरो HF100 डिलक्स ती मात्र मालिकावीरासाठी नसून या वर्षी जो संघ जिंकेल त्या टीमच्या संघ मालकाला दिली जाणार आहे. आणि ही प्रचंड गर्दी आमच्या छोट्या छोट्या भगिनी तिथे पाहायला मिळत आहेत, माता भगिनी पाहायला मिळत आहेत. शेवटच्या रात्री मात्र भरपूर महिला येतात या स्पर्धेमध्ये. उलटा फटका, अल्टी पलटी, देख घुमा के, फिल्डर आहे, प्रयत्न सुरू, कॅच. व्हॉट अ कॅच डीप मध्ये, खूपच चांगला झेल तिथे टिपला. पॉइंट मध्ये धावत येत असताना सिद्धू, आपला सिद्धू झेल इथे टिपत असताना फलंदाज बाद. आणखीन एक धक्का, प्रदीप पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. आणि या मॅच मध्ये कमबॅक झालंय अवधू स्पोर्ट्स कणकवलीचं. तो आलाय भावेश पवार फलंदाजीसाठी. इट्स अ प्राइड ऑफ भिवंडी. खेळण्यासाठी सज्ज होईल भावेश पवार. भावेश पवार फलंदाजीसाठी. गोरसई भिवंडी हा खेळाडू आणि सध्या भरपूर चर्चेमध्ये. हा खेळाडू ISPL च्या प्रत्येक सीझन मध्ये चर्चा या खेळाडूची राहिली आहे आणि तो खेळण्यासाठी सज्ज होईल भावेश पवार. गोलंदाज तयार, कौतुक व्हायला पाहिजे सोनूचं. हा बॉल परत टाकावा लागेल, पंचांचा इशारा, वाईट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा जशा आल्या तसंच सगळ्या 11च्या 11 खेळाडूने सचिन बर्गे बरोबर एकच गाणं गुणगुणलं. ते गाणं होतं सोनू आम्हाला तुझ्यावर भरोसा आहे. आणि त्यानंतर सोनू जसा गोलंदाजीसाठी आला त्याने विकेट घेतल्यात. या विकेट महत्वाच्या होत्या, दिग्गज खेळाडूला बाद केले. सोनू तयार, आई परत टाकावं लागेल असं दिसतंय. आणखीन एक वाईड, लगातार 2 वाईड बॉल इथे येत असताना सलग 2 वाईड बॉल भावेश पवारच्या विरुद्ध. एकाएकी आपण पाहिलं की त्यानंतरचे 2 बॉल खराब टाकलेत. कधी कधी रुदबा, माणसाचा रुबाब सर्व काही सांगून जातो. तो खेळाडू जसा आला मैदानामध्ये गोलंदाजाची थोडीशी लय बिघडलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे, परंतु कमबॅक करावं लागेल. सोनू मला तुझ्यावर भरोसा आहे हे परत एक वेळा सांगावं लागेल कॅप्टनला. आणि कॅप्टन स्वतः सांगायला आलाय. गोलंदाज तयार, परत एक वेळा सज्ज. सोनू समोर, भावेश. पुढचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. चांगला कटर इथे पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट. बबलू पाटील, खूपच चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. भावेश तयार, दुसरं षटक सुरू आहे. 21 धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर. सोनू परत एक वेळा तयार, पुढचा बॉल घेऊन भावेश साठी. उडवलाय बॉल समोरच्या दिशेला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सगळे बॉलर चवली पावली मारतोय आमचा भावेश माऊली. चांगलं टायमिंग भावेश. स्लॉट मध्ये बॉल टाकला, भावेशने उडवला. खडे खडे ज्या मसले होते बडे वहां पर भावेश पवार होते खडे. आणि त्याच्या पॅट मधून हा सिक्सर आलाय. 6 धावा येत आहेत. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 27. 18 बॉल मध्ये 37 धावांची गरज होती आहे आता या मॅच मध्ये. सोनूने या ओव्हर मध्ये, सोनू बुधावळेने धावा खर्च केल्या. 9-3 विकेट घेतल्यात. वेल बोल्ड सोनू. ओव्हर नंबर 3 मध्ये नझीर शेख आलाय गोलंदाजीसाठी. या नझीर
ची देखील या कोकणच्या क्रिकेटमध्ये भरपूर चर्चा आहे. मला आठवते एक रील प्रचंड व्हायरल होती नझीरची. बाउन्सर टाकला होता बांदेकरच्या समोर, दर्शनच्या समोर. तो बाउन्सर नेहमीच ज्या वेळेला इंस्टाग्रामच्या रीलवर स्क्रोल करत असताना येतो ना, त्यावेळेला जे साऊंड लावलं ना, चर्चा होते त्या बाउन्सरची. नझीर आहे, बाउन्सर चांगला टाकतो, खांद्याचा वापर चांगला करतो. पहिलाच बॉल वेगाने होता, बरोबर फ्लिक केला, बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा इथे मिळताना दिसतील. 4 धावा चौकार. पप्पू तोडकर, पप्पूच्या बॅट मधून 4 धावा येतात आणि सगळ्यात चांगला ऍथलीट आहे पप्पू तोडकर. पोलीस शिल्ड मध्ये तर त्याने खूपच चांगली कामगिरी केली आहे. भारताच्या रग्बी संघात देखील त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील नेहमी चर्चेमध्ये राहिला आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील त्याने घेतली आहे. प्रश्न आहे मागच्या शीटवर कोणाला बसवणार याही वर्षी, परंतु मालकाला ती बाईक मिळेल. यॉर्कर हलक्या हाताने ढकललाय बॉल, सिंगल तिथे मिळताना दिसेल. प्रयत्न पूर्ण, सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 32. 16 बॉल मध्ये 32 करायचे आहेत. रिक्वायर रन रेट 12. व्हॉट अ मॅच, काय सामना इथे रंगताना दिसतोय. पैसा वसूल मॅच होईल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. तुम्ही पाहताय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे 23वे पर्व. यातच सर्व ज्या स्पर्धेची चर्चा कोकण क्रिकेटच्या वर्तुळात तर होते, महाराष्ट्र क्रिकेटच्या वर्तुळात तर होते आणि त्यातल्या त्यात आता भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतात देखील होते. ये वो कोकण आपलोचा असा हो, त्याच्यासाठी हा टास आहे. शॉर्ट बॉल, भिंगडी शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. बॉल सीमा पार. फेमस आहे छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक. फेमस आहे छत्रपती संभाजीनगरचा क्रांती चौक. अरे भावेश पवारला आहे षटकारांचा शौक. कडक बॅटिंग भावेश पवारचा वार. हा दुसरा आहे, कारण याच्या अगोदर देखील त्यांनी षटकार मारलाय. मी मगाशीच म्हटलं होतं तो आलाय. भावेश पवार मैदानामध्ये, द प्राइड ऑफ भिवंडी. आल्या आल्या त्याच्या बॅट मधून 2 षटकार. टीमची धावसंख्या 38. 15 बॉल मध्ये 26 धावा. नझीरच्या विरुद्ध वेगाचं प्रत्युत्तर, वेगाने उलटा फटका, कॅप मध्ये खराब फिल्डिंग. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मनगटात आहे जोर. अरे मारलाय कडक 4. चौकार. भावेश पवार, अनस्टॉपेबल भावेश पवार. हीच तर खासियत आहे टेनिस बॉल क्रिकेट जगतातला आणखीन एक मोठा ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू भावेश. वेळ पडली तर गोलंदाजी करतो, फलंदाजी करतो आणि फिल्डिंग मध्ये तर त्याचा हात कोणीच पकडू शकत नाही. रवींद्र जडेजासारखी फिल्डिंग आहे, थ्रोही तसेच करतो आणि डिरेक्ट हिट तर असेल मारतो स्टंपवर. मग चर्चा होते भावेशच्या खेळाची. 14 बॉल 22 धावांची गरज. इंदोर मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये BMW ची बाईक देखील जिंकली याने. मॅन ऑफ द सिरीज. 14 बॉल 22 धावा करायचे आहेत. ड्राईव्ह, बॉल हवेत होता, कॅच ड्रॉप, रनआउट चान्स. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये आणि आता तो होईल. लगेच दुसरी धाव पूर्ण. परंतु काय फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय कव पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. अक्षय वाटारकर, बंदुकीतून निघावी गोळी आणि बॅट मधून निघावा हा बॉल. अक्षय वाटारकरचा प्रयत्न खरोखर 100% दाद द्यावी लागेल. हा जर लागला असताना स्टंपला, एक स्टंप ऑलमोस्ट इथून दिसत होता, तर जावं लागलं असतं त्याच वेगाने डगआउट मध्ये भावेशला. 13 बॉल 20 धावांची गरज. हा महत्वाचा बॉल आहे नझीरचा. इथे डॉट आला तर मॅच जिवंत राहील, सामना चांगला रंगेल. कमबॅक करेल का? ओ रिव्हर्स स्वीप, झाडू शॉट, बॉल सीमा पार. आणखीन एक दमदार चौकार. आणि नक्कीच भारतीय सरकारने
स्वच्छता सर्वेक्षणाचा ब्रँड अँबॅसेडर करायला हरकत नाहीये भावेशला. असा फटका पाहिल्यानंतर उद्याच त्याचा कॉन्ट्रॅक्ट साइन करा. पिचिंग बॉल डाल रहा है, हमको कोई पिचिंग डाल रहा है क्या बॉल? ये बॉल डालना, ये मार खाया कुछ नहीं लगता. 21 रन मारलेले आहेत या ओव्हर मध्ये. तोडफोड फलंदाजी. 20,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत tenniscricket.in वर. भारतातली पहिली वेबसाईट टेनिस बॉल क्रिकेटसाठी 2013 मध्ये जी सुरू झाली आणि आज आपण पाहतोय 20,000 प्रेक्षक सामन्याचा आनंद घेतात ऑनलाईन. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. भावेश पवारचे सपासप वार गोलंदाजाला केलंय गार. 12 बॉल 16 धावांची गरज. 12 गेंदे 16 रन. 16 फ्रॉम 12 हे समीकरण. गोलंदाज मयूर. पहिलाच बॉल. अपील. अपील होती स्पष्ट नकार. डॉट. मयूर गोलंदाजीसाठी. मयूर मासाळ. SSD चा बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातोय. त्याच बॉलने ही स्पर्धा खेळली जाते. परत एक वेळा मयूर मासाळ तयार. उडवलाय बॉल. एक्स्ट्रा कव्हर च्या दिशेने एक टप्पा घेत बॉल सीमा पार. 4 धावांसाठी पुण्याचा बाप्पा दगडूशेठ. अरे बॉलने घेतली बाउंड्रीची भेट आणि हा येतोय चौकार. खतरनाक बॅटिंग सध्या पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. क्रिकेटचे सौंदर्यवान फटके दाखवलेले आहेत. कलात्मक आविष्कार इथे पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल खेचलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक धमाकेदार षटकार. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची क्रेज एवढी आहे की जे शेंगावाले आहेत ना ते देखील पनवेल वरून नांदगाववरून रिक्षा करून इथे आलेले आहेत. त्यांचा तो धंदा, त्यांचा तो व्यवसाय करण्यासाठी. कारण त्यांना माहिती आहे एवढी प्रचंड गर्दी इथेच असते. आणि म्हणूनच चर्चा होती. मगाशी ज्यावेळेला मी पहिला टर्न कॉमेंट्रीचा कंप्लीट केला मला आपसुकच एक व्हॉट्सअपला फोन आला आणि त्याने विचारलं सर वहा का लोकेशन भेजो. मी विचारलं काय का. त्यावेळेला त्यांनी मला ती माहिती दिली. हम पनवेल से आ रहे. धंदा करायचा असेल ना कुठेही जाऊन तुम्ही करू शकता. आणि हा क्रेज आहे आपल्या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. त्यांना माहिती आहे मिळकत इथे आहे. ड्राईव्ह केलाय. आणखीन एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. लॉफ्टेड ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे. आता सामना पूर्णपणे खुला लागला असता तर चित्र वेगळं आहे. परत एक वेळा डिरेक्ट हिटचा प्रयत्न. 2 धावा भावेश इथे कंप्लीट करत असताना 7 बॉल मध्ये 3 धावांची गरज. कदाचित याच बॉलवर देखील सामना संपू शकतो. भावेश आहे. हाय पे भावेश पवार मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार आहे. 7 बॉल 3 धावांची गरज. ड्रॉप सिंग का हिरो. उडवलाय बॉल. हवेत आहे. चान्स. एक टप्पा घेत जाईल. सिंगल मिळते. भावेश दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल. 2 धावा मिळताना दिसतील. पप्पू तोडकर आहे. 100 मीटर तर अक्षरशः डोळ्याचं पापणी लवते न लवते तोच पळतो. इथे तरी 22 यार्डची खेळपट्टी आहे. इथे अजून लवकर अंतर कापतो. 2 धावा मिळतात. स्कोर इज लेवल. 6 बॉल 1 धावेची गरज.
एका धावेची गरज आहे. सामना ऑलमोस्ट समाप्तीच्या मार्गावर आहे. या मॅच मध्ये 6 बॉल 1 रन. एका धावेची गरज. 5 बॉल 1 रन. पप्पू तोडकर हलक्या हाताने ढकलला बॉल पॉइंटला. भावेश धावतोय थोडंसं आलिंगन घालत. रनआउटची संधी आणि सामना फिनिश. सामना इथे जिंकलाय मोहम्मद कैफ 11 कातळी या टीमने. टार्गेट चेस केलंय. 6 विकेटने भव्य विजय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच भावेश पवार. 8 बॉल 26 धावा.